श्रावण महिना सुरू झाला की सर्वत्र शिवनामाचा गजर आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळते. महादेवाच्या पूजेमध्ये बेलपत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रिआयुधम असे म्हणत महादेवाला वाहिले जाणारे हेच बेलपत्र सोलापूरकरांपर्यंत पोहोचविण्याचे काम शहरातील घोंगडे वस्ती येथील मनोहर स्वामी आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या अनेक दशकांपासून अत्यंत निष्ठेने करत आहेत. सन 1936 पासून सुरू असलेला हा बेलपत्र विक्रीचा व्यवसाय आज त्यांच्या 5व्या पिढीनेही तितक्या श्रद्धेने सांभाळला आहे. 2 महिने आधीपासूनच तयारी. श्रावण महिन्यात बेलपत्राला मोठी मागणी असते. मारवाडी समाज, लिंगायत समाज यासह सर्वच धर्मीय भाविक श्रावणात पौर्णिमेला आणि विविध सणासुदीला स्वामी यांच्याकडून श्रद्धेने बेलपत्र खरेदी करतात. श्रावणात भाविकांना ताजी आणि उत्तम बेलपत्रे मिळावीत यासाठी मनोहर स्वामी 2 महिने आधीपासूनच तयारीला लागतात. सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी, शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील इटकळ आणि अगदी कर्नाटक राज्यातील विविध गावामध्ये फिरून शेतकऱ्यांकडून बेलपत्रे जमा करण्याचे कष्टाचे काम ते करत असतात. 5 आण्यापासून सुरू झालेला प्रवास. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या, पण स्वामी कुटुंबांची ही भक्ती आणि सेवाभाव कायम आहे. पूर्वीच्या काळात नागरिक बेलपत्राच्या बदल्यात 5 आणे धान्य किंवा पीठ द्यायचे. आज बदलत्या काळात नागरिक आपल्या मर्जीने आणि श्रद्धेने योग्य ती रक्कम देऊन जातात. श्रावणातील शिवभक्ती आणि बेलपत्राचे आध्यात्मिक महत्त्व ओळखून स्वामी घराण्याने जपलेली ही परंपरा सोलापूरच्या सांस्कृतिक व धार्मिक वारशात मोलाची भर घालत आहे. मनोहर नोरंदय्या स्वामी हे धंदा आम्ही पूर्वीपासून करण्यात येत आहे. तरी सुद्धा पूर्वीपासून आमचे पणजोबा, आमचे आजोबा, आमचे वडील, पुन्हा मी, पुन्हा माझा मुलगा हे धंदा करण्यात येत आहे. पुन्हा सोन्नलगीमध्ये फक्त आम्ही बेल घालणारे फक्त 2च घर, एक शुक्रारपेठमध्ये आणि एक कुंभारवेसमध्ये. कुंभारवेसचं आमच्या आजोबाचं नाव नोरंदय्या मल्लय्या स्वामी आणि पुढे त्यांचं नाव परबय्या हिरणा स्वामी. असे हे 2 व्यक्ती सोलापूर सिटीमध्ये बेल देत होते. बेल देता देता पुन्हा बेलाचा धंदा, पुन्हा लग्न कार्य आणि मैतीचे कार्य जे असेल ते आम्ही धाडशीनं पुढे होऊन करत आहोत. तरी सुद्धा धंद्याला कधी मागं सरकणार नाही. धंदा आज बेलाचा धंदा असा आहे, काही लोक 108 मागतात, काही लोक 1100 मागतात, काही लोक 2100 मागतात, काही लोक 1.25 लाख बेल मागतात, 2.5 लाख बेल मागतात. यासाठी आम्ही बेलाचा धंदा कधीही बंद पडणार नाही. मारवाडी समाजचा पौर्णिमा ते पौर्णिमाला मारवाडी समाजला बी आम्ही बेल देऊ शकतो आणि लिंगायत समाजला बी बेल देऊ शकतो आणि बेलाचं कुठं तक्रार नाही. यावर्षी श्रावण 2 महिन्याच्या अगोदर येत असताना आम्ही वस्तीवर जाऊन त्यांच्या घरात पाहून उपचार करून त्यांना सांगून आम्ही या बेलाला येतो, तुम्ही कोणाला तोडी देऊ नका असं सांगून वाड्या वस्तीवर जाऊन शेतामध्ये जाऊन तिथं बेल सांगून त्यांच्या घरी पाहून उपचार करून रिटर्न आम्ही सोलापूरला येतो. म्हणजे आता कसं जवळपास तिथे इथंच बोरामणी, इटगळ, नांदुरी, शापूर एवढं आता कुठं हुमनाबाद, बसो कल्याण, मंटाळ, मुरकेरी, विके सलगर कर्नाटक भागमध्ये पूर्ण आम्ही बेल आणतो. मग बेलाचे फक्त कष्ट असं आहे की बेल देताना बी आम्ही कधीही मागं सरकणार नाही. पण ते आमची 5वी पिढीपासून बेलाचा धंदा आहे. पूर्वी आमचं घर होतं कुंभारवेस आणि आता आम्ही जागाचं अपूर्ण झाल्यामुळं काही लोक भाऊ लोक तिकडे इकडे फाटम पुढे झालेत. मुळातच आमच्या आजोबाला 2 मुलं, एक नोरंदय्या, एक राचय्या. आम्ही सुभाष राचय्या स्वामी आणि मनोहर नोरंदय्या स्वामी आम्ही हे दोघं बी धंदा छाती ठोकून पार करत आहोत. तरी सुद्धा भक्त लोकांचे आशीर्वाद तरी सुद्धा आमच्या पाठीची राहावं. आमचा सदैव बेलाचा धंदा आम्हाला मानन तवाच्या काळामध्ये बघा 5 आणे 10 आणे देत होता, पीठ देत होते. आताच्या तवाच्या तुलनेमध्ये लय फरक आहे. आता गाडी खर्च वाढलेला आहे, पेट्रोल खर्च वाढलेला आहे, गाडीचा पगार खर्च वाढलेला आहे आणि कधी झाडाला पैसे मागत नव्हते तर ते झाडं लोक तेच पैसे मागले. त्याकरता आम्ही यंदा बी काही लोक 250 देतात, काही लोक 500 देतात, काही लोक 300 देतात, काही लोक अजून बी ते जुनी पद्धत आहे, हे तुमच्या ऑर्डरला आम्ही 200 देतो, 100 असं म्हणजे कसं ह्याच्यातनं त्याच्यात कव्हर करून आमच्या धंद्याला कव्हर करून आम्ही पुढे जाऊ शकतो. कधी भक्त लोकांचं मन नाराज करत नाही. काही एका घराला आम्ही 10 वेळा चक्र मारल्यानंतरच पैसे मिळतील. आता गेले त्या लोक तवाची गोष्ट वेगळी होती. वस्तीवर गेल्यावर ज्वारी, पीठ, गहू देत होते. आताच ते सर्व बंद झालेलं आहे. फक्त आता पैसा सांगा स्वामी देतात म्हणतात, तेवढा पैसा शिदा घेतो, पुण्या गोविंदांत राहतो. सिद्धेश्वर नगरीमध्ये कष्ट करणाऱ्याला कमी नाही, कष्ट करणे कानी हे आमच्या पूर्वीपासून धंदा आहे. 1936 पासून आमचा पणजोबा करतो ते. त्याच्या अगोदर का करतो ते मला माहित नाही. हे माझी 5वी पिढीपर्यंत एवढं मला माहित आहे. पुढचे जे केले ते मला माहित नाही. मागचे जे लोक करत होते ते त्यांनाच माहित. आम्हाला जेव्हा कळत आलं, आमच्या आजोबांनी जे सांगितले ते आम्ही धंदा सोडणार नाही. 19 होते 20 होते 19 होते 20 धंदा करतच राहणार. धंदा खंडित पडणार नाही.